लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य की अयोग्य? नमस्कार मित्रांनो, लग्न झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली तर त्या नात्यावर त्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, याचा आपण अनेकदा विचार करत नाही. सुरुवातीला साध्या बोलण्यापासून किंवा मैत्रीपासून सुरू झालेली जवळीक कधी भावनिक गुंतवणुकीत बदलते, हे कळतही नाही. मात्र अशा परिस्थितीत घाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेणे, आपल्या जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधणे आणि नात्याच्या मर्यादा जपणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आज आपण विवाहानंतर निर्माण होणाऱ्या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमागची काही कारणे आणि त्यातून योग्य पद्धतीने बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकते, हे समजून घेणार आहोत. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र राहणे नाही, तर विश्वास, जबाबदारी, परस्पर आदर आणि संवाद यावर उभे असलेले नाते आहे. त्यामुळे पती किंवा पत्नीपैकी एखाद्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे भावनिक किंवा प्रेमाचे आकर्षण निर्माण झाले, तर त्याचा परिणाम केवळ त्या दोन व्यक्तींवर होत नाही. संपूर्ण कुटुंबातील वातावरण बदलू शकते. काही वेळा सुरुवातीला ही जवळीक फक्त मैत्रीपुरती असते. रोजच्या गप्पा, कामातील सहकार्य किंवा भावनिक आधार यामुळे दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात. मात्र या नात्याच्या मर्यादा स्पष्ट नसतील, तर पुढे गैरसमज किंवा भावनिक गुंतवणूक निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. अशा परिस्थितीमागे प्रत्येक वेळी एकच कारण असते असे नाही. काही व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक नात्यात पुरेसा संवाद मिळत नाही असे वाटू शकते. काहींना आपले म्हणणे ऐकून घेणारा किंवा भावनिक आधार देणारा कोणीतरी हवा असतो. काही वेळा सत्तेचे भांडण, दुर्लक्ष, एकमेकांसाठी वेळ नसणे किंवा विश्वासाचा अभाव यामुळेही नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मात्र या कारणांपैकी कोणतेही कारण विवाहातील विश्वास तोडण्याचे समर्थन ठरत नाही. समस्या असेल तर तिच्यावर चर्चा करणे, आवश्यक असल्यास समुपदेशन घेणे आणि दोघांनी मिळून मार्ग शोधणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराच्या वागण्यात काही बदल जाणवला तर लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही. मोबाईल जास्त वापरणे, एखाद्या व्यक्तीसोबत बोलणे किंवा स्वतःसाठी थोडा वेळ मागणे याचा अर्थ चुकीचे नाते आहेच असे नाही. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक अवकाश आणि मित्रमैत्रिणी असण्याचा अधिकार असतो. त्यामुळे संशयाच्या आधारावर आरोप करण्याऐवजी नेमके काय घडत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर शांत वातावरणात संवाद सुरू करणे हा पहिला टप्पा असायला हवा. जर आपल्या जोडीदाराचे दुसऱ्या व्यक्तीसोबत भावनिक नाते निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले, तर त्या क्षणी रागाच्या भरात अपमान करणे, धमकी देणे किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे टाळले पाहिजे. अशा कृतींमुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्याऐवजी आपल्याला नेमके काय दुखावले आहे, कोणत्या गोष्टीमुळे विश्वासाला धक्का बसला आहे आणि पुढे नात्याबद्दल दोघांची भूमिका काय आहे, यावर स्पष्टपणे चर्चा करणे आवश्यक आहे. संवाद करताना आरोप करण्यापेक्षा आपल्या भावना शांतपणे व्यक्त करणे अधिक परिणामकारक ठरते. जर दोघांनाही विवाह टिकवण्याची इच्छा असेल, तर जुन्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी काही स्पष्ट मर्यादा ठरवता येतात. एकमेकांसाठी वेळ देणे, मनातील अडचणी मोकळेपणाने सांगणे, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जोडीदाराला सहभागी करून घेणे आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या परिस्थिती टाळणे यामुळे नात्यातील विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघांनी मिळून वैवाहिक समुपदेशकाची मदत घेणेही उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, कोणत्याही नात्यात भावनिक गरजा महत्त्वाच्या असतात. आपल्याला कौतुक, आदर, आपलेपणा आणि समजून घेणारी व्यक्ती हवी असते. परंतु या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत गुप्त नाते निर्माण करण्याऐवजी आपल्या जोडीदाराशी त्या गरजांबद्दल बोलणे अधिक योग्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला वाटत असेल की त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही,
तर ते स्पष्टपणे सांगता येते. एखाद्याला एकटेपणा जाणवत असेल तर जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज व्यक्त करता येते. अनेकदा स्पष्ट संवादातून अशा समस्या सुरुवातीलाच कमी होऊ शकतात. यामध्ये मुलांचाही विचार करणे आवश्यक आहे. पती-पत्नीमधील मतभेदांचा परिणाम घरातील मुलांच्या भावनिक वातावरणावर होऊ शकतो. मात्र केवळ समाज काय म्हणेल या भीतीने त्रासदायक नाते टिकवणेही योग्य नाही. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःची सुरक्षितता, मानसिक शांतता, मुलांचे हित आणि दोन्ही व्यक्तींच्या अधिकारांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. गरज असल्यास विश्वासू कुटुंबीय, समुपदेशक किंवा योग्य कायदेशीर सल्लागाराची मदत घेता येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झालेल्या व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होणे आणि त्या आकर्षणावर कृती करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भावना कधी कधी आपल्या नियंत्रणाबाहेर निर्माण होऊ शकतात. पण त्या भावनांनुसार कोणते निर्णय घ्यायचे हे आपल्या हातात असते. त्यामुळे एखाद्या विवाहित व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झाले असेल तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्यापूर्वी योग्य अंतर ठेवणे, मर्यादा स्पष्ट करणे आणि स्वतःच्या निर्णयांचा परिणाम विचारात घेणे शहाणपणाचे ठरते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की संसार टिकवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते, त्यासोबत विश्वास, निष्ठा, आदर, संयम आणि प्रामाणिक संवादही आवश्यक असतो. नात्यात अडचण आली म्हणून लगेच दुसऱ्या व्यक्तीकडे आधार शोधण्यापेक्षा आधी आपल्या जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा. समस्या मोठी असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या. आणि जर एखादे नाते टिकवणे दोघांसाठीही योग्य किंवा सुरक्षित राहिलेले नसेल तर निर्णय घेताना कायदेशीर आणि जबाबदार मार्गाचा अवलंब करा. कोणत्याही परिस्थितीत दबाव, धमकी किंवा जबरदस्तीचा मार्ग स्वीकारू नका. कारण आयुष्यातील खरा आनंद केवळ क्षणिक आकर्षणात नसून परस्पर सन्मान आणि जबाबदारीने जगलेल्या नात्यांमध्ये असतो.